इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जेट्टी कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी कंपनीच्या गेटबाहेर आमरण उपोषण सुरू केले। 3 दिवसात कंपनी व्यवस्थापकांसह एकही शासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट न दिल्याने त्या उपोषणकर्ते कामगारांची प्रकृती चिंताजनक झाली आहे। उपोषणस्थळी महिला, लहान मुलं, अबालवृद्ध तळ ठोकून बसले आहेत, परंतु शासनाला याचा काहीही सोयरसूतक नसल्याने आरपी आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह उपोषणस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे। कामगारांना न्याय न मिळाल्यास आंदोलन उग्र होईल, तर कंपनीत एकही गाडी आत बाहेर जाऊ देणार नाही व अधिकाऱ्यांना रोखण्यात येईल, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिला आहे। जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सानेगाव, त्या सानेगावमध्ये ही एंडो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही जेटी या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे। या जेटीसाठी आमच्या स्थानिक बौद्ध बांधवांच्या जमिनी या ठिकाणी त्यांनी विकत घेतल्या आणि या ठिकाणी आमच्या कामगारांना नोकरी देण्याचं त्यांनी त्यावेळी शब्द दिला। त्याप्रमाणे त्यांनी नोकरी दिली, परंतु 8-10 वर्ष या ठिकाणी नोकरी करत असताना कुठल्याही त्यांच्या जे अधिकार आहेत ते त्यांना मिळत नसल्याकारणाने कामगारांना पगार अतिशय कमी होता, कुटुंब त्यांना उदरनिर्वाह करता येत नव्हता, अशी परिस्थिती होती। त्यामुळे त्यांच्या न्यायिक मागणीसाठी त्यांनी युनियन केली। युनियनच्या माध्यमातून कोर्टाने आदेश दिला की या सर्व कामगारांना या ठिकाणी कंपनीमध्ये रुजू करून घ्या। त्यानुसार कंपनीने सर्व कामगारांना कामावर घेतले, परंतु नंतरच्या 2020च्या कोरोना काळात या कामगारांना कामावर आल्यानंतर सगळं बंद होतं, सर्व ठिकाणी बंद असल्यामुळे त्यांना कारण देऊन घरी पाठवायचे की जा तुम्ही घरी, कामावर कोणाला काढत नाही, प्रत्येकाने घरी जा, आपल्याला काही काम नाही। त्याच्यामुळे हे सगळे कामगार ड्युटीवरून घरी जायचे आणि त्याचं सगळं त्यांनी एक असं वातावरण तयार केलं की ह्या कामगारांना आपण असं कंपनीतून काढून टाकता येईल। त्यांना कामगारांवरती प्रचंड रोष होता, युनियन केली होती म्हणून। मग त्यांनी कंपनीच्याच प्रशासनाचा अधिकारी नेमून यांची इन्क्वायरी करून यांना कंपनीमधून काढून टाकलं। खऱ्या अर्थाने कोर्टाची आदेश असताना कामगारांना काढून न टाकता त्यांना त्यांचे अधिकार देऊन या ठिकाणी त्यांना कार्यरत ठेवणं गरजेचं असतं आणि आज या ठिकाणी जे उपोषणं बसलेले सगळे सानेगाव बौद्ध वाड्यातील सर्व जे कर्मचारी आहेत, ग्रामस्थ, त्यांच्यासमोर बहुजन समाजाचे कर्मचारी देखील आहेत, यांना आदिवासी समाजाचा आहेत, तर या सगळ्यांना कामावर न घेता गेले ह्या 8-10 वर्षात त्यांच्यावर अन्याय त्यांचा कंपनी व्यवस्थापनाचा चालू असताना त्यांना कामावर न घेणं, त्यांना सतत प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी न्याय मागायला जाते त्या ठिकाणी प्रशासनाला कंपनीने राजकीय त्यांचा जो काही वरदस्त असेल त्यांच्या माध्यमातून दाबण्याचं काम केलं आणि आमच्या या कर्मचाऱ्यांवरती अन्याय केला। आज शेवटी सर्व ठिकाणी प्रयत्न करून देखील त्यांना न्याय मिळत नसताना मग त्यांनी गेल्या परवा 14 एप्रिलला या ठिकाणी आम्हाला उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला, कारण या ठिकाणी बौद्ध बांधवांवर जर अन्याय होत असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कधीच शांत बसणार नाही। जिथे जिथे अन्याय होतो त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि पॅन्थर त्या ठिकाणी जागे होतात आणि या ठिकाणी आम्ही आलो, त्यांना पाठिंबा दिलेला आहे। कंपनी व्यवस्थापनाला मला इतकं सांगायचं आहे की तुम्हाला आमच्या जमिनी चालतात, परंतु आमचे कामगार चालत नाही। ही जी तुमची काम करायची पद्धत आहे ही बंद करा, सर्व कामगारांना कामावर घ्या, अन्यथा येत्या काही दिवसात कंपनीच्या समोर या ठिकाणी जे आंदोलन होईल त्या आंदोलनातून रोहा तालुका पूर्ण जाम करण्यात येईल। रायगडचे कलेक्टरांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की या कामगारांचा आपण विचार करा आणि या ठिकाणी निर्णय घेऊन ताबडतोब त्यांना कामावर घ्यायला सांगा, अथवा जिल्हाधिकारी कार्यालयावरती देखील RPIच्या तर्फे फार मोठा मोर्चा काढला जाईल। त्या ठिकाणी जेलभर आंदोलन झालं तरी चालेल, म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणार। या ठिकाणी जर आमच्या कामगारांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी ही जेटी चालू देणार नाही। इथे चालणार ट्रान्सपोर्टेशन वगैरे सगळा धंदा बंद करण्यात येईल। त्यासाठी प्रसंगी कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि त्याच्या होणाऱ्या परिणामाची जी काही जबाबदारी आहे ती त्या रायगडच्या प्रशासन असतील, इथल्या तालुका तहसील कार्यालयाची असेल, प्रांताधिकाऱ्यांची असेल। या ठिकाणी तालुका तहसील कार्यालय आणि प्रांताधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी आजपर्यंत येऊन कामगारांची कुठल्याही प्रकारची शहानिशा केली नाही, त्यांची तब्येत कशी काय त्याची माहिती घेतली नाही। या ठिकाणी 15 कामगार उपोषणाला बसले, त्यातले 3 कामगार अत्यवस्थ झालेले आहेत, परंतु प्रशासनाला काही देणे घेणं नसल्यासारखं प्रशासन वागतंय आणि कंपनीच्याच दबावामुळे प्रशासन अशा ठिकाणी पद्धतीने वागतंय। या प्रशासनाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, कामगारांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि येत्या उद्या आणि परवा 2 दिवसात
या ठिकाणी जर निर्णय झाला नाही तर त्याच्यानंतर फार मोठा मोर्चा या ठिकाणी आम्ही जलदी कार्यालयावर काढू, रोहा तालुक्यात काढू, रोहा पूर्ण बंद करून टाकू आणि जलदी कार्यालय देखील मोर्चा करून ते देखील बंद करण्यात येईल, अशा पद्धतीने आमची पुढची योजना. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सानेगाव इंडो एनर्जी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जेट्टी आहेत. या ठिकाणी गावातील लोकांच्या जमिनी गेल्याने त्यांना कामावर घेण्यात आले होते. अनेक वर्ष काम करूनही पगारवाढ होत नसल्यामुळे कामगारांनी युनियनचा मार्ग अवलंबिला आणि त्यांनी दिलेल्या लढ्याला न्यायालयाच्या आदेशानुसार यश आले. कंपनी व्यवस्थापकांनी कामगारांना कामावर घेतले. मात्र कोरोना महामारी येताच कामावर घेणे बंद केले. तेव्हापासून हे भूमिपुत्र कामगार कंपनीविरोधात लढा देत आहेत. परंतु त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी कंपनीच्या गेटबाहेर आमरण उपोषण सुरू केले. 3 दिवसात कंपनी व्यवस्थापकांसह एकही शासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट न दिल्याने त्या उपोषणकर्ते कामगारांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा मिळाला आहे. त्याचबरोबर विविध सामाजिक धार्मिक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा व बळ दिले. बौद्ध समाजातील कामगारांच्या पाठीशी रिपाई ठामपणे उभी असून हा लढा शेवटपर्यंत चालणार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. रायगडमध्ये पेटलेलं हे आंदोलन आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली.